सर्वप्रथम आज ज्यांच्या लेखणीतून खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारिता ही बुलंद झाली ते आद्य पत्रकार ज्यांना आपण शास्त्री म्हणतो। अर्थातच शास्त्री या नावाचा फार गहन अर्थ आहे, जो सगळ्यांमध्ये विज्ञानाची महती सांगतो त्याला आपण शास्त्री म्हणतो। आणि त्याचं शास्त्री हे नाव जे आहे ते दऱ्याखोऱ्यातून, जसं आपल्या आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गावडे साहेबांनी सांगितलं की दऱ्याखोऱ्यातून आलेला ग्रामीण भागातला पत्रकार, पण आमच्या हा लाल मातीचा केवळ एक पत्रकार नाही तर असे हजारो पत्रकार ज्यांच्या लेखणीने घडवले ते बाळशास्त्री जांभेकरांच्या आज पवित्र स्मृतींना पहिल्या प्रथम अभिवादन करतो। आज आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या विनंतीला मान देऊन आदरणीय गावडे साहेब आलेत, पटेकर साहेब आलेत, सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष या नात्याने स्वागत करतो। बांधवांनो, आपली जी संघटना आहे ही जवळजवळ आता 58 देशांमध्ये पोहोचलेली आहे आणि सरांनी जो सांगितला की लढा हा अस्मितेचा आहे, अस्तित्वाचा आहे आणि पाश्चिमात्य देशातून आलेलं हे जे काही गांजा आणि चरस नावाचं जे काही विखारी दोन शब्द आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याची युवा पिढी बर्बाद करतायत आणि त्याचा त्रास त्यांच्या पालकांना होतोय। जर सीताराम गावडे सरांच्या लेखणीमुळे जिल्ह्यातले सगळे डॉक्टर एकत्र येऊन जर लढत असतील तर आपण सुद्धा खंबीरपणे ह्या व्यसनाच्या जालिम युद्धामध्ये आपण पत्रकार बनून, ढाल बनून आपण लढलं पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आपण पूर्तीस नक्की नेऊ। आज सर्वांना शुभेच्छा तर देणारच, पण सर्वप्रथम आपण एकजुटीने व्हॉइस ऑफ मीडिया असेल, पत्रकारांची कुठचीही संघटना असेल, पण पत्रकार या शब्दासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांना साथ देऊया आणि सगळ्यांचा मानसन्मान राखूया आणि बाळशास्त्रीजींना अपेक्षित असलेली सिंधुदुर्गातलीच नव्हे तर जगातली सर्वात चांगली पत्रकारिता आपण साकारूया, एवढीच या पवित्र दिनी शुभेच्छा व्यक्त करतो। सर्वजण आलात, पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। धन्यवाद।